So hello friends, I am going to teach you 1.3 The Wild Boar and Fox. तर मित्रांनो तुम्हाला मी एक धडा शिकवणार आहे ज्याचे नाव आहे The Wild Boar and the Fox. तर मित्रांनो, one day a wild boar was sharpening his tusks against the bark of a tree. तर मित्रांनो, एके दिवशी एक जंगली डुक्कर त्याच्या झाडाच्या विरुद्ध तो त्याची सुळ्यांना धार लावत होता. ही वॉज डुईंग इट व्हेरी केअरफुली. ती सुळे धार लावताना खूप काळजीपूर्वक करत होता. देअर लिव्ड अ फॉक्स इन द सेम फॉरेस्ट. तर ज्या झाडाला डुक्कर सुळ्यांना धार लावत होता त्याच सेम फॉरेस्टमध्ये, सेम जंगलामध्ये एक लांडगा राहत होता. तर मित्रांनो, ही वॉज ऑलवेज लुकिंग फॉर अ चान्स टू मेक फन ऑफ अदर ॲनिमल्स इन द फॉरेस्ट. तो दरवेळी संधी पाहत होता की वेगवेगळ्या प्राण्यांची कळ काढायला, म्हणजे त्यांना चिडवायला तो ती संधी पाहत होता. वेन ही सॉ द वाईल्ड बोर. जेव्हा तो त्या जंगली डुक्करला पाहतो, ही डिसाइडेड टू टीज हिम. तो ठरवतो की त्याला चिडवायचं ठरवतो. ही बेगन टू वॉक अराउंड द ट्रीज. तो झाडांच्या भोवती फिरू लागला. लुकिंग लेफ्ट अँड राईट अँड अप अँड डाऊन. तो डाव्या साईडला, उजव्या साईडला आणि वरती खाली बघत होता. ही ऑल्सो बेगन टू ॲक्ट ॲज इफ ही वॉज रिअली स्केअर्ड. तो क्रिया करणारच होता, पण तो खूप घाबरला होता, खरोखर घाबरला होता. बट द बोर डिडंट पे एनी अटेन्शन टू हिम. ही केप्ट राईट ऑन विथ हिज वर्क. पण त्याने त्या लांडग्यावर लक्षच दिले नाही. तो त्याच्या कामावर लक्ष देत होता. ॲट लास्ट द फॉक्स सेड विथ अ ग्रीन. तो हसत बोलू लागला. व्हाय आर यू डुईंग दॅट? आय ट्राईड व्हेरी हार्ड. व्हाय आर यू डुईंग दॅट? तू हे का करत आहेस? तू काय करत आहेस? व्हाय आर यू डुईंग दॅट? तू का करत आहेस? आय ट्राईड व्हेरी हार्ड बट आय डिडंट सी एनी हिडन एनिमी ऑर डेंजर. मी खूप प्रयत्न केले, पण मला असा कोणीही लपलेला असा शत्रू दिसला नाही. ट्रू, रिप्लाइड द बोर. जस्ट नाव देअर मे नॉट बी एनी डेंजर, बट वेन इट रिअली कम्स देअर वॉन्ट बी एनी टाईम टू शार्पेन माय टस्क्स. तर मित्रांनो, त्याचे पूर्ण सुळे घुसवण्यातच लक्ष आहे. तो कुणाकडे बघतच नव्हता. पण शेवटी त्या फॉक्सनेच त्याला बोललं आणि तो बोलत आहे की मी सुळे जे आहेत ना त्यांना धार लावत आहे. जर असाच कोणतर असा एनिमी, म्हणजे शत्रू कोण आला तर मला वेळ नाही भेटणार. तर माझ्याकडं असा मोकळा वेळ कधी मिळणार? म्हणून मी माझ्याकडे चांगला मोकळा वेळ मिळालेला आहे, म्हणून मी माझ्या सुळांना धार लावत आहे. जर असाच कोणतर प्राणी आला, जर तो माझ्यावर हल्ला केला तर काय होईल? मला खूप लागेल आणि माझी सुळे पण खूप अशी ताकदवर नसणार आहेत. म्हणून मी आत्ताच ते करून घेत आहे, नाहीतर मला लागेल खूप. म्हणून मित्रांनो, याचा मोरल पहा. दिस स्टोरी टेल्स अस दॅट इट इज बेस्ट टू बी प्रिपेअर्ड. डोंट लिव्ह थिंग्स टू बी डन ॲट द लास्ट मिनिट. तर मित्रांनो, तुमचे जे काम आहे ना ते लास्ट मिनिटपर्यंत करा, ते सोडू नका कधीच. तर मित्रांनो, ही स्टोरी हे सांगत आहे. तर मित्रांनो, त्या स्टोरीमधून काय तर मोरल मिळत आहे. तर मित्रांनो, ही स्टोरी
खूप छान आहे, वाचा आणि तिचा अर्थ समजून घ्या. तर मित्रांनो, मी पण ही स्टोरी वाचत असताना अर्थ समजून घेत होतो आणि मग सांगत होतो. आणि मग मित्रांनो, मध्ये मध्ये अडखळलं तरी पण चालेल, तुम्ही अडखळायला चिडू नका, तुम्ही पुढे पुढे वाचत राहा. सो बाय फ्रेंड्स, सबस्क्राईब, लाईक अँड शेअर टू 6th स्टँडर्ड स्टुडंट्स.